नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की NLM योजना ही कधी सुरू होणार. त्या अंतर्गत आपण आजच्या बघणार आहोत की अर्ज कधी टाकता येणार आहे व आपल्याकडे डॉक्युमेंटसुद्धा तयार आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण अजून म्हणजे बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजेच की आतापर्यंत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही योजना जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून आतापर्यंत ही ती स्टेटस काय आहे, आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती खर्च दाखल झाला जातो, म्हणजेच की अजापैकी किती अर्जांनी मंजुरी मिळाली आहे व किती जणांना सबसिडी मिळाली आहे व आपल्याला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे, जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत अर्ज करावा लागत नाही. याबाबत आपल्याला निर्णय घेता येईल. म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की राज्य सरकारने, केंद्र सरकारने किती अर्ज रेडमेड केलेले आहेत. म्हणजेच की आतापर्यंत भारतातील सर्व राज्य सरकारने मिळून, केंद्र सरकारने मिळून 5,693 इतके अर्ज रेकमेंड केलेले आहे. त्यानंतर आता नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी यांच्यामधून अप्रूव्ह मिळालेले जे प्रस्ताव आहे ते 3,846 आणि ज्या वास्तविक खरंच सबसिडी मिळालेली आहे त्यांना आता फक्त 2014 आपण विचार करत आहोत की संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत फक्त योजनेच्या अंतर्गत 2014 इतक्या लोकांना सबसिडी मिळालेली आहे. तर ही वास्तविकता आहे, हे खरं आहे. याबाबत आपण संपूर्ण देशाचं, यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे, आपली महाराष्ट्राची काय स्थिती आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. की महाराष्ट्राचा जर डॅशबोर्ड बघितला तर यांच्यामध्ये राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून रेकमेंड केलेला प्रस्ताव फक्त 690 हो आकडा खूप छोटा आहे. म्हणजेच की आता डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी व अँड डेअरी अप्रूव्ह दिलेले आहेत त्यांना महाराष्ट्रातले फक्त 366 प्रस्ताव आहेत. खरंच सबसिडी मिळालेली आहे असे प्रस्ताव 188 आतापर्यंत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातून हे अर्ज गेले असतील. त्यांची संख्या साधारणपणे म्हणजेच की 101 पर्यंत ही संख्या आहे व माझ्या अंदाजे म्हणजेच की 4,500 हे जी 11 आपल्याला उपलब्ध झालेली आहे. बराच काळ लोटलेला आहे, परंतु आतापर्यंत 10 ते 12,000 अर्ज नॅशनल स्टॉप मिशन अंतर्गत सहज पद्धतीने केले असतील व मंजुरी किती ज्यांना मिळालेली आहे अशा अंतरांना फक्त 366 ज्यांनी खरंच सबसिडी मिळवलेली आहे ना फक्त 188 अर्ज व 10 ते 12 अर्जासमोर म्हणजे 188 ज्यांना सबसिडी मिळालेली आहे. ही टक्केवारी खरंच खूप लहान आहे. नॅशनल स्टॉक मिशन अंतर्गत ही वास्तविकता आहे. म्हणजेच की आता कुठल्याही प्रकारच्या योजनेचे क्रायटेरिया न बघता अंतर्गत कोणाला सबसिडी मिळू शकते का, किंवा अंतर्गत कुठले डॉक्युमेंट लागणार आहे या गोष्टींचा कुठल्याही प्रकारचा काहीही अभ्यास न करता फक्त ॲप्लिकेशन करायचं अशा पद्धतीने अर्ज करताय. त्यांच्यामुळे यंत्रणेवर याचा अतिरिक्त दबाव होतो. म्हणजेच की एखाद्या व्यक्तीने फक्त जास्त बेसिक पॅन, आधार आणि इतके डॉक्युमेंट घेऊन ॲप्लिकेशन करून दिलं तरी अधिकाऱ्यांवर तो अर्ज करता तपासणं, त्यांची काही जे क्वेरीज आहे ते क्वेरीजला त्यांना रिप्लाय पाठवणं, म्हणजेच की त्यांचं ट्विट करणं करावं लागते, ज्यामुळे हे अर्ज पूर्ण होऊ ते म्हणजेच की रिजनल ऑफिस तिथून राज्य सरकारकडे जातं व तिथून केंद्र सरकारकडे जातात व प्रत्येकीला बराच वेळ लागतो. म्हणजेच की आता डॉक्युमेंट न पाहता किंवा त्यांची एलिजिबिलिटी क्रायटेरिया न पाहता त्यांना पात्र आहेत का की नाही या कुठल्याही याच गोष्टीचा विचार न करता अर्ज केलेला आहे व अतिरिक्त दबाव यंत्रणेवर पडतोय. यामुळे जे सुद्धा या योजनेअंतर्गत वाट पाहावी लागते त्यांचाही वेळ वाया जातो. यामुळे जे नॅशनल KYC लाईव्हस्टॉक मिशन योजनेअंतर्गत ज्यांना अर्ज करायचा सगळ्यात पात्रता अटी सगळ्यात मोठी बघायची आहे ते इलिजिबिलिटी बघायची आहे. आपण त्यासाठी इलिजिबल आहे की नाही आणि पैसा वाचेल या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येणार नाही. आणि दुसरा म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजेच की यामध्ये नॅशनल लाईव्ह स्टॉक्स मिशन योजनेअंतर्गत अर्ज पुन्हा केव्हा सुरू होणार आहे. साधारणपणे आपण जर बघितलं तर त्यावरून जानेवारी ते मार्च या दरम्यान ही योजना सुरू होऊ शकणार आहे व नॅशनल स्टॉक्स मिशन योजनेअंतर्गत आपल्याला 50% पर्यंत सबसिडी मिळते. परंतु या योजनेची जी काही प्रोसेस आहे ती खूप वेळ लागतो व गेलेल्या आपल्याला पेन्शन पण अंतर्गत म्हणजेच की पेशन्स पण ठेवावा लागतो. या अंतर्गत सुट्टा ज्यामध्ये आपल्याला कुठल्या योजनेचं जी अर्ज जसं की PMAGP बघितली तर आपल्याला शेळी पालन अर्ज करायचा असेल तर PMAGP योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो व आपल्याला साधारणपणे 25 ते 35% पर्यंत यामध्ये सबसिडी मिळते PMAGP मध्ये, तर पुरेसे आहे. परंतु 50% जर बघितलं तर 35% इतके मोठा काहीच नाही, परंतु हे काही लवकरच पटापट पूर्ण होते व आपल्याला काम देखील सुरू करता येते. त्या पद्धतीने आपण जर कुक्कुटपालन सुरू
सुरू करायचं असेल तर CMA-GP आणि PMA-GP या दोन्ही योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करता येईल. यामध्ये सुद्धा 25 ते 35% पर्यंत सबसिडी आपल्याला मिळू शकणार आहे. व लवकरच हे पूर्ण काम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की NLM तुलनेत ज्या काही आपल्याला NLM ची वाट बघायची आहे, यामध्ये आपल्याला लवकरच काम सुरू करायचे आहे व योजनांचा नक्की विचार करायचा आहे. म्हणजेच की आता नंबरवर म्हणजेच की तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही क्रायटेरिया बघून यामध्ये अर्ज करा.